अरिहंत संस्थेने निप्पाणकरांचा विश्वास सार्थ ठरवला. पालकमंत्री रमेश जारकीहोळींचा गौरवोद्गार. निप्पाणीत अरिहंत संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन. सन 2003 साली सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी निप्पाणी येथे अरिहंत संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था स्वतःच्या मालकीच्या इमारतीत डौलाने उभी आहे. शहराच्या मध्यभागी अत्याधुनिक व सर्व सुविधांयुक्त अशी निप्पाणी तालुक्याला शोभण्यासारखी मोठी इमारत उभी करणे म्हणजे अरिहंतने संपूर्ण निप्पाणकरांचा विश्वास जिंकल्याचे मत सहकार मंत्री व जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. येथील अशोकनगरात अरिहंत संस्थेच्या नूतन वास्तूचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते संस्थापक चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अरिहंत संस्थेने केवळ बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला आहे. निप्पाणी शहरात 15 वर्षापासून अरिहंत कार्यरत आहे. निप्पाणी शहरासह ग्रामीण भागातील सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून 30 कोटीपेक्षा जास्त ठेवी मिळवून अधिक कर्ज वितरण केले आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ವಿಶೇಷವಾದ ಅರಿಹಂತ್ ಸೊಸೈಟಿ ಹೊಸ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ಶ್ರೀಮಾನ್ ರಾವಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಇದನ್ನು ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮಲ್ಟಿ ಸ್ಟೇಟ್ ಮತ್ತು ಶೆಡ್ಯೂಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಲಂತ ಸಂದರ್ಭ ಹಾರೈಸಿ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸಂದರ್ಭ ಹೇಳೋದಿತ್ತು. मंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते फीत कापून नूतन स्थलांतरांचे उद्घाटन करण्यात आले. तर माजी आमदार काका पाटील व प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक रावसाहेब पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यासह राज्यात 38 शाखांमध्ये अरिहंत संस्था कार्यरत आहे. 500 कोटींची ठेवी उद्दिष्टपूर्ती करणारी भागातील एकमेव संस्था आहे. ही ठेव उद्दिष्टाचा टप्पा गाठताना यामागे सभासदांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, नगराध्यक्ष विलास गाडीवडर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, निप्पाणी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, हाल शुगरच्या उपाध्यक्षा अनिता पाटील, संचालक चंद्रकांत कोटेवाले, माजी नगराध्यक्षा सुभागिनी जोशी, युवा नेते उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, श्रीकांत हातनुरे, सभापती नितीन साळुंके, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, रमेश पै, सुजय पाटील, नगरसेवक जुबेर बागवान, धनवंत मानवी, पुष्कर तारळे, चंद्रकांत जासूद, नम्रता कामते, पोपट शहा, खडकलाटचे येल पाटील, राकेश चिंचणे, केदार कुलकर्णी आदीसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. शाखा अधिकारी राजेंद्र बन्ने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.